नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, नुकताच राज्यसेवा 2025 पूर्व परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि तुम्ही सगळीजण आता येणाऱ्या वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी कोणती संदर्भ पुस्तकं वाचायची याचा डेफिनेटली विचार करत असणार आणि त्यासाठीच आपण आज हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये सामान्य अध्ययन, त्यानंतर सामान्य अध्ययनाशी ओव्हरलॅप होणारा चालू घडामोडी, चालू आणि समकालीन घडामोडी आणि महत्वाची बाब म्हणजे उत्तरलेखन, या तीनही घटकासंदर्भातली अत्यंत सविस्तर अशा प्रकारची संदर्भ यादी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आपण GS1 म्हणजे सामान्य अध्ययन पेपर 1 न सुरुवात करूयात. पण तत्पूर्वी ज्याचा मी एक उल्लेख केला होता, उत्तरलेखन. अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळं काहीशी शंका, कुतूहल, अँक्झायटी आहे. म्हणूनच आपण युनिक अकॅडमीच्या वतीनं राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी उत्तरलेखनाची ही छोटीखानी पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. सामान्य अध्ययनाचे जे 4 पेपर्स आहेत, तर त्या 4 पेपर्स मधले संपूर्ण विषय आपण तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये 9 विषयामध्ये विभागलेले आहेत, म्हणजे इतिहास, भूगोल, भारतीय समाज, संविधान इथपासून ते नीतिशास्त्र, आणि अशा प्रत्येक विषयावरती 10 ते 15 निवडक प्रश्न घेऊन त्याची नमुना उत्तरं या पुस्तिकेमध्ये समाविष्ट केलेली आहेत. याचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तरांची चर्चा करताना प्रस्तावना काय असायला पाहिजे, मुख्य गाभा काय असायला पाहिजे आणि समारोप कसा करायला पाहिजे हे तर दिलेलं आहेच, पण त्या व्यतिरिक्त आशय, त्यानंतर त्याची भाषा, अशा सगळ्या पैलूंचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे आणि मला याची खात्री आहे की तुम्हा सर्वांना याचा उपयोग होईल. त्यानंतर आपण सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 याच्यामध्ये इतिहास हा पहिला महत्वाचा विषय आहे, ज्यात समाधान महाजन सर लिखित 2 पुस्तकांचा समावेश होतो. एक म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास आणि दुसरं म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक. तर यामध्ये आयोगानं जो काही सिलेबस दिलेला आहे, तर तो संपूर्ण सिलेबस अत्यंत सुलभ रीतीनं महाजन सरांनी कव्हर केलेला आहे. त्यामुळे तुम्ही ते पुस्तक जरूर बघायला पाहिजे. डोईफुडे सरांनी सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 मधला दुसरा जो महत्वाचा विषय तो म्हणजे भूगोल. यात भारताचा भूगोल, जगाचा भूगोल आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भामध्ये प्रत्येक प्रकरणामध्ये महत्वाची जी काही माहिती आहे आणि विश्लेषणात्मक भाग आहे, तर तो त्यांनी समाविष्ट केलेला आहे. याची जर अनुक्रमणिका तुम्ही बघितली तर साधारणतः 14 प्रकरणाच्या माध्यमातून सरांनी हा भूगोलाचा सिलेबस कव्हर केलेला आहे आणि हे गेल्याच वर्षी पुस्तक प्रकाशित झाल्यामुळं म्हणजे 25च्या शेवटी अद्ययावत अशा प्रकारे भूगोलाचा सिलेबस कव्हर करणारे हे पुस्तक आहे. त्यानंतर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 ज्याला तुम्ही राज्यघटना आणि राज्यव्यवस्था असं मानता, हा एक विषय आहे आणि दुसरा म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. त्यातला तुम्ही पाहू शकता भारतीय राज्यघटना घटनात्मक प्रक्रिया खंड 1. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा पॅटर्न इन सिलेबस स्वीकारल्यामुळं राज्यघटनेवरती आता जे काही प्रश्न विचारले जातील तर ते केवळ तथ्यात्मक असणार नाहीयेत, तर राज्यघटनेमधल्या महत्वाच्या तरतुदी आणि त्या तरतुदी 50 पासून आज तागायत काय प्रकारे इम्प्लिमेंट केल्या गेलेल्या आहेत, म्हणजे घटनात्मक व्यवहारावरती देखील महत्वाचे प्रश्न विचारले जातील. आणि हा जो युनिक प्रकाशनानं खंड 1 म्हणून प्रकाशित केलेला आहे, तर त्यात घटनेच्या सर्व तपशिलासकट त्याची अंमलबजावणी कशी झालेली आहे, त्याच्यामधनं कुठले मुद्दे कळीचे पुढे आलेले आहेत, त्या संदर्भातल्या कुठल्या उपाययोजना आहेत, न्यायालयीन निवाडे काय आहेत, असा घटनात्मक प्रक्रिया याचा समावेश असणारं हे पुस्तक आहे, तर तुम्ही ते जरूर बघू शकता. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 मधला राज्यव्यवस्थेशी संबंधित पण स्वतंत्र अशा प्रकारचा विभाग सिलेबसमध्ये समाविष्ट केलेला आहे, गव्हर्नन्स म्हणजे कारभार प्रक्रिया. सो भारतीय कारभार प्रक्रिया, त्यानंतर विकासाची प्रक्रिया आणि सामाजिक कल्याण. तर यावरती युनिक अकॅडमीचं 4 ते 5 दिवसामध्ये नवीन पुस्तक भारतीय कारभार प्रक्रिया, विकास आणि सामाजिक कल्याण या नावानं, या शीर्षकाचं ते पुस्तक उपलब्ध होईल. त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की कारभार प्रक्रिया आणि विकासाच्या संदर्भात सगळी जी प्रकरणं आहेत तर ती त्या पुस्तकामध्ये कव्हर केलेली आहेत. अद्ययावत अशा प्रकारचं म्हणजे तुम्ही त्याचा विचार करू शकता. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 8 ते 9 तारखेपर्यंत ते उपलब्ध होईल. सो त्यात महत्वाची तथ्य, सांख्यिकी, वेगवेगळे प्रयोग प्रशासनाच्या आणि कारभार प्रक्रियेच्या संदर्भातले समाविष्ट केलेले आहेत. आता याशिवाय सामान्य अध्ययन 2 मधला जो आंतरराष्ट्रीय संबंधाचा भाग आहे, त्यात आंतरराष्ट्रीय संघटना आणि प्रादेशिक संघटना हा एक महत्वाचा घटक आहे. किमान 2 तरी प्रश्न या विभागावरती विचारले जातात. त्यामुळं मनोज जगताप यांनी लिहिलेलं सर्व प्रमुख ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, अगदी सार्क पासून आपल्या शेजारी राष्ट्रापासून सुरुवात केली तर युरोपीय संघ आहे, आफ्रिकी संघ आहे, इथपासून ते ब्रिक्स, इप्सा अशा सर्व संघटनांचा समावेश असणारं हे पुस्तक आणि हेही अद्ययावत आहे.
त्यानंतर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 यामध्ये अर्थव्यवस्था, त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान आणि जैवविविधता अंतर्गत सुरक्षा अशा प्रकारचे अभ्यास घटक आहेत. तर या सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 मधला जो मुख्य विषय आहे अर्थव्यवस्था, तर जसं गव्हर्नन्सच्या बाबतीमध्ये मी मगाशी खुलासा केला तसंच भारतीय अर्थव्यवस्थेवरील स्वप्नील उकिरडे लिखित युनिक प्रकाशनानं जे प्रकाशित केलेलं आहे तर ते 4 ते 5 दिवसामध्ये पुस्तक उपलब्ध होत आहे आणि अत्यंत सविस्तर अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेवरती महाराष्ट्राच्या विशेष संदर्भामध्ये ते पुस्तक तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल. त्याचा जरूर तुम्ही उपयोग करायला पाहिजे. त्यानंतर दुसरा जो सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 मधला विषय आहे तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान. अश्विनी घोटाळे मॅडम यांनी अत्यंत सविस्तरपणे विज्ञानाचा संपूर्ण सिलेबस मुख्य परीक्षेचा या पुस्तकाच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे. तुम्ही जर त्याची अनुक्रमणिका बघितली तर तुम्हाला हे लक्षात येईल की 15 चॅप्टर सिलेबस मधले जे दिलेले आहेत तर त्या चॅप्टर्सच्या आधारे त्यांनी संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. म्हणजे ती सगळी काही विज्ञानाच्या त्या त्या प्रकरणासंदर्भातली अद्ययावत माहिती आहे ती तर दिलेलीच आहे, पण आवश्यक तिथं विश्लेषणही त्यांनी समाविष्ट केलेलं आहे. त्यामुळं हे पुस्तक तुम्ही जरूर बघू शकता. त्यानंतर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4 विक्रांत भोसले सरांनी अपर्णा दीक्षित आणि सुश्रुत रवीश यांच्या सोबतीने लिहिलेले हे अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये नीतिशास्त्र, सचोटी, नैसर्गिक क्षमता हे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4 मधले सर्व जे अभ्यास घटक आहेत तर ते कव्हर केलेले आहेत. आता या पुस्तकाचं वैशिष्ट्य जर तुम्ही बघितलं तर यात नीतिशास्त्रामधल्या मूलभूत संकल्पना सविस्तरपणे चर्चिलेल्या आहेत आणि जे तात्विक विचार आहेत पाश्चात्य आणि भारतीय त्या तात्विक विचाराचा देखील अत्यंत सविस्तर समावेश याच्यामध्ये केलेला आहे. आणि कळीचा जो मुद्दा इथिक्स पेपरच्या संदर्भातला आहे तो म्हणजे केस स्टडीचा. तर अनेक केस स्टडीचा आधार घेऊन त्यांनी तो विभागही अत्यंत सविस्तरपणे या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेला आहे. एकूण 9 प्रकरणाच्या माध्यमातून हा संपूर्ण सिलेबस त्यांनी कव्हर केलेला आहे. इथिक्सवरतीच विक्रांत भोसले सर आणि सहलेखक लेखिकेने लिहिलेले हे पुस्तक उत्तर लेखनावरचं आहे. म्हणजे केंद्र लोकसेवा आयोगाच्या, संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजे युपीएससीच्या 2013 ते 20 या काळातील जुन्या प्रश्नपत्रिकांची सर्व नमुना उत्तरं या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहेत. इथिक्स हा नव्यानं राज्यसेवेची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी तो फेस करावा लागणार आहे. तो उत्तरं कशी लिहायची हा प्रश्न सर्वांसमोर असतोच, त्यामुळे त्याला उपयुक्त ठरेल असं हे संघ लोकसेवा आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांच्या नमुना उत्तरांवरील पुस्तक आहे. तुम्ही जरूर याचा वापर करू शकता.